श्री स्वामी समर्थ मित्रांनो, वर्ष बहुधा 1960 असेल. 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक टुरिस्ट बस श्रीनगरला जम्मूहून जात होती. श्रीनगरचा रस्ता अतिशय धोकादायक वळणावळणाचा. हिमालयातील सर्वच रस्ते वळणावळणाचे आणि धोकादायक असतात. रस्ते अरुंद, सर्वत्र खोल दऱ्या असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्व रस्त्याला कठडे बांधणे शक्य नाही. हिमालय सर्वात तरुण पर्वत आहे, त्यामुळे त्याच्यात उलथपालथ वारंवार होत असते. भूस्खलन ही तर नेहमीच बाब आहे, त्यामुळे रस्ते वारंवार खचतात. ड्रायव्हर मंडळी अतिशय कुशल असतात. दऱ्या एवढ्या खोल असतात की खाली वाहणारी नदी एखाद्या रेषेसारखी दिसते. त्या टुरिस्ट बसमधील तरुण, वृद्ध, लहान मुले सर्व वयोगटातील मंडळी होती. काही डुकल्या काढत होती, तर रसिक मंडळी हिमालयाचे सौंदर्य निरखून पाहत होती. बस एका संथ गतीने घाट चढत होती. तेवढ्यात काय झाले माहीत नाही. कदाचित टायर पंक्चर झाला असावा, कदाचित ड्रायव्हरचा अंदाज चुकला असावा, कदाचित भूस्खलन झाले असेल. परिणाम एकच होता, बसने खोल दरीमध्ये कोलांट उडी मारली. बसला आग देखील लागली. बसच्या ठिणग्या ठिणग्या उडाल्या. बसचे जळते तुकडे हवेत उडाले. जळते तुकडे, जळीत माणसे, सर्व काही दरीत जाऊन नदी किनारी विसावली. धुवाधार पाऊस सुरू झाला. लहानसा भूकंप झाला. भूस्खलन झाले आणि सर्व काही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. बस श्रीनगरला पोहोचली नाही. हे सर्वांना कळाल्यानंतर हाहाकार उडाला. त्या काळी बस नक्की कुठे पडली हे शोधण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि इतर हेलिकॉप्टर वगैरे सामुग्री विकसित झालेली नव्हती. अजूनही कित्येक वेळा बस, विमान, हेलिकॉप्टर इत्यादींचे अवशेष सापडणे जात नाही. तरीही उपलब्ध साधनांच्या द्वारे 8-10 दिवस अविरत प्रयत्न केले जात होते. सर्व अवशेष मातीखाली दबले गेल्यामुळे काहीही तपास लागू शकला नाही. सर्वजण ती गोष्ट हळूहळू विसरले. मृतांचे नातेवाईकही हळूहळू ती गोष्ट विसरून आपल्या दैनंदिन जीवनक्रमात व्यग्न झाले. यानंतर अनेक वर्ष गेली. 1-2 पिढ्या निघून गेल्या. माती वाहून गेली. सर्व माणसांची हाडे उघडी पडली. का कोणाला माहीत, परंतु ती हाडे पाहून गेली नाहीत, वाहून गेली नाही. नदी किनारी पाण्यापासून दूर तशीच उघड्यावर पडून राहिली. अशीही कित्येक वर्ष गेली. त्या खोऱ्यांमध्ये चंद्रप्रकाश थोडाच वेळ पडत असे. शुक्ल पक्षात अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत 8 दिवस चंद्रप्रकाश खोऱ्यात पडत असे. एरवी एखाद्या वेळी प्रकाश आला तरी त्याची तीव्रता फारच कमी असे. आजची रात्र फार वेगळी होती. आज काहीतरी विशेष घडणार होते. चंद्रप्रकाश हळूहळू सरकत त्यातील काही हाडांवर पडला. तसा महिन्यातून 8 दिवस चंद्रप्रकाश थोडा बहुत काही हाडांवर किंवा सर्व पसरलेल्या हाडांवर नेहमीच पडत असे. परंतु आजचा दिवस म्हणजे रात्र काही वेगळीच होती. प्रकाश हाडांवर जसा पडत गेला तशी ती हाडे
म्हणजे माणसे जिवंत होऊ लागली. प्रकाश पडल्याबरोबर आई, वडील व एक 10 वर्षाचा मुलगा उठून उभा राहिला. दरीमध्ये पाणी वाहत होते व तिच्या काठावर ते उभे होते. झोपेतून जागे झाल्याप्रमाणे ते इकडे तिकडे पाहत होते. ते काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करीत होते. बसमधून जात असताना बस दरीमध्ये पडली ते त्यांना आठवत होते. ज्या हाडांवर चंद्रप्रकाश पडला ती माणसे जागी होत होती. उठून इकडे तिकडे बावरल्यासारखी ती पाहत होती. तेवढ्यात चंद्र डोंगरा आड गेला. प्रकाश नाहीसा झाला आणि त्या जिवंत झालेल्या माणसांचे पुन्हा हाडांमध्ये रूपांतर झाले. नदी काठावर भयान शांततेमध्ये ती हाडे पुन्हा दुसऱ्या रात्रीच्या चंद्रप्रकाशाची वाट पाहत पडून राहिली. दुसऱ्या दिवशी ज्या ज्या हाडांवर चंद्रप्रकाश पडत होता तेथील माणसे प्रथम बसत, नंतर ओळखी पिळखी देत, त्यानंतर उठून उभी राहत होती. हाडांचे माणसात रूपांतर कसे होत होते ते कळत नव्हते. चंद्रप्रकाशात जिवंत झालेली माणसे कोठेही हिंडू फिरू शकत होती. मात्र चंद्रप्रकाशाच्या बाहेर त्यांना जाता येत नव्हते. जर ती चंद्रप्रकाशाच्या बाहेर जाऊ लागली तर त्यांना विजेचा झटका बसल्यासारखे होत होते. चंद्रप्रकाशाच्या सीमारेषेत त्यांना फिरता येत होते. आणखी एक गोष्ट लक्षात आली. जिथे हाडी पडलेली असत तेथून प्रकाश नाहीसा व्हायला लागल्याबरोबर तो, ती किंवा लहान मुलं जिथे असेल तिथून खेचल्यासारखे त्या जागेकडे येत असे. लगेच तेथे झोपी जात असे आणि नंतर त्यांचे हाडांत रूपांतर होत असे. दुसऱ्या दिवशी चंद्रप्रकाश पडल्यावर प्रथम हाडे एकत्र येत, नंतर त्यावर मांस, त्वचा इत्यादी येत असे आणि नंतर ती उठून बसत असे. हे काय चेटूक होते सांगता येत नाही. चंद्रप्रकाश अमृतमय असतो असे म्हणतात. त्या खोऱ्यांमध्ये तो जरा जास्तच अमृतमय होत असावा. अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रप्रकाश जास्त जास्त जागेवर पडत जात असे. सर्वत्र हाडे विखुरलेली असल्यामुळे रोज जिवंत होऊन उठणाऱ्या माणसांची संख्या क्रमशः वाढत जात असे. त्याचप्रमाणे जेथे प्रथम चंद्रप्रकाश येईल त्या ठिकाणी तो जास्त वेळ राहत असे. त्यामुळे तिथे जिवंत होणाऱ्या माणसांचे आयुष्य काही मिनिटांनी, तासांनी का होईना परंतु जास्त असे. महिन्यातील 8 दिवस वगळता उरलेले 3 आठवडे तेथे त्या दऱ्यात काहीही हालचाल नसे. त्याचप्रमाणे कोणत्याही कारणांनी का असेना बर्फवृष्टी, पाऊस इत्यादी चंद्रप्रकाश जर नसेल तरीही काही हालचाल नसे. ज्यावेळी आकाशातून नुसते पांढरे किंवा काळे ढग जात असत त्यावेळी चंद्रप्रकाश आहे नाही असे होत असे. माणसाचे हाडात रूपांतर व हाडांचे माणसांत रूपांतर जलद क्रमाने होत असे. त्यावेळी जर एखाद्याने ते दृश्य पाहिले असते तर तो कदाचित हार्ट अटॅकने मेला असता. चंद्रप्रकाशाचा असा परिणाम त्या तिथे खोऱ्यात हाडांवर का होत होता हे एकना उलगणारे गूढ आहे. ती माणसे काही मिनिटांचे, तासांचे का होईना परंतु आयुष्य जगत होती. 3 आठवड्यांनी किंवा कदाचित दीर्घकाळाने त्यांची पुनरावृत्ती होत होती. त्या वयाचे आयुष्य जरी ती माणसे जगत असली तरी प्रत्येक वेळी आयुष्य जगण्याची पद्धत वेगवेगळी असे. उदाहरणार्थ मधुचंद्रासाठी काश्मीरला निघालेली एक जोडी जर घेतली तर जेव्हा ती जिवंत होई तेव्हा ती हातात हात घालून नदी किनारी फिरत असत, तर केव्हा
जोडीने नदी किनारी बसून गप्पा मारीत असत, तर केव्हा केव्हा नदी किनारी स्तब्ध बसून बारीक बारीक खडे नदीमध्ये फेकत असेत. तर केव्हा केव्हा त्यांचा भांडणांचा वादविवादाचा मूड असे. केव्हा ते शांतपणे काहीतरी बोलल्याशिवाय बसून राहत, तर केव्हा त्यांच्यात भांडण झालेले असे व ती एकमेकांपासून दूर एकमेकांकडे पाठ फिरवून बसलेली असत. थोडक्यात एका नवीन जोडीमध्ये जे जे काही होत असते ते त्यांच्यामध्ये होत असे. त्याप्रमाणेच दुसऱ्या एका वृद्ध जोडीच्या जिवंत झाल्यावर वेळोवेळी निरनिराळ्या गोष्टी चाललेल्या असत. केव्हा दोघे एकमेकांच्या प्रकृतीची काळजी करत असत, केव्हा एकमेकांच्या रोगाची चौकशी करत असत. तुझा गुडघा काय म्हणतो? तुमचे डोके दुखायचे थांबले का? इत्यादी. केव्हा बीपीची गोळी, डायबेटिसची गोळी शोधण्याचे काम चालू असे. तेथे त्यांच्या औषधांच्या गोळ्या सापडत नसे. केव्हा मुलगा व सून आता काय करत असतील याबद्दल चर्चा चाले. जेव्हा आपण निघालो होतो, नातीची तब्येत बरी नव्हती. आता ती कशी असेल अशी काळजीपूर्वक उद्गार निघत असत. केव्हा मुलांचे कौतुक, सुनेची घराणी, केव्हा सुनेचे कौतुक, मुलाची घराणी, केव्हा जावयाचे कौतुक चालत असे. केव्हा केव्हा तर खेड्यामधले घर, कौलारू त्यांच्या आठवणी चालत. आई वडील व 10 वर्षाचा मुलगा त्यांची काही एक वेगळीच तऱ्हा होती. त्या मुलाचा सारखा चॉकलेटचा हट्ट झाले आणि आई वडील त्यामुळे दात कसे बिघडतात वगैरे सांगत राहत. केव्हा केव्हा तो मुलगा आक्रसातपणे करीत असे आणि त्यावेळी त्याचे वडील त्याला एक भक्कम चापट देत असे. त्याची आई त्याला पोटाशी धरून वडिलांकडे रागाने बघत असे. केव्हा त्या जोडप्याची आपल्या मुलाला पुढे काय शिक्षण द्यायचे याबद्दल चर्चा व वादविवाद चालत असे. वादविवाद अशासाठी की वडिलांना आपला मुलगा सीए व्हावा असे वाटत, तर आईला तो डॉक्टर व्हावा असे वाटे. मुलाची कुवत काय, त्याचा कल काय, त्याला काय व्हावेसे वाटते हे कोणीच विचार घेत नसे. त्या जोडप्याला नवीन फ्लॅटमध्ये जायचे होते. त्या फ्लॅट संबंधी तो कसा असावा त्याची चर्चा चालत असे. आईला असलेली नोकरी सोडून दुसरी नोकरी करायची होती. त्या संबंधित विचार चालत. 2 मल्ल कुस्तीत भाग घेण्यासाठी श्रीनगरला चालले होते. त्यांच्यामध्ये चंद्रप्रकाश पडला की ते उठून लगेच शड्डू ठोकायला लागत असत. नदी किनाऱ्याच्या वाळूमध्ये त्यांची कुस्ती चालू होई. दोघे जण एका कॉन्फरन्समध्ये भाग घेण्यासाठी चालले होते. ते उठून बसल्यावर त्यांची त्या संबंधी चर्चा चालू असत. अशा प्रकारे सर्वांची निरनिराळ्या तऱ्हाची चर्चा चालू असत. सर्वजण एकत्र असूनही त्यांचे एकमेकांशी काही बोलणे होत नसे. जो तो आपल्या स्वतःत किंवा स्वतःच्या कुटुंबात मग्न होत असे. दुसरे येथे आहेत याची त्यांना जाणीव होती की नाही ते माहीत नाही. फक्त आपणच असल्यासारखे त्यांची वर्तणूक असे. बहुधा त्यांना आणखी कोणी दिसत नसावे. अष्टमी ते पौर्णिमा या काळात रोज जिवंत होणाऱ्या माणसांची संख्या वाढत जात असे. अष्टमीला कोरम सर्वात छोटा असे, तर पौर्णिमेला तो सर्वात मोठा असे. पौर्णिमेला नदी किनारा गजबजून जात असे. असे हे जीवन मरणाचे चक्र कितीतरी काळ चालू होते. याला सुरुवात झाल्यानंतर 20-25 वर्षे सहज लोटली. त्यांचा अंत होणार की नाही हे कळत नव्हते. माती खाली दीर्घकाळ गाडले गेले. माती बाहेर वाहून न जाता दीर्घकाळ तसेच होते. कुणीतरी जादू केली. चंद्रप्रकाश पूर्वीही होता आणि आत्ताही होता. मात्र आत्ता तो प्रकाश
संजीवनमय होता. काश्मीरच्या खोऱ्यात नदीकाठी भयान शांततेत केवळ नदीच्याच आवाजात हे सर्व चालू होते. किती काळ चालू राहणार होते ते त्या दयाघन परमेश्वरालाच माहीत. परंतु त्यांच्या सुटकेचा संयम जवळ आला होता. अर्थात त्यांना ती सुटका वाटणार होती की काय, त्यांना ते कळणार होते की काय ते माहीत नाही. आपल्या दृष्टीने मात्र ती सुटका होती. निदान आज अनेक वर्ष सातत्याने चांदण्याच्या प्रकाशात जे घडत होते ते आता थांबणार होते एवढे नक्की. त्या खोऱ्यात अडकलेले ते आत्मे कुठे जाणार होते हे माहीत नाही. निदान ते चक्र तरी थांबणार होते. त्या खोऱ्यातील बिकट वाटेवरून एक साधू चालला होता. दाढी, जटा, कमलू छोटी, काखेत मृगाजीन, छोटी काठी, पायांत खडावा असा तो चालला होता. चालता चालता तो अकस्मात थबकला. इथे आसपास कुठेतरी काहीतरी विपरीत घडत आहे असे त्याला जाणवले. शेजारीच मृगाजीन पसरून त्यावर तो ध्यानस्थ बसला. 10-15 मिनिटांमध्ये त्याला काय झाले, काय होत आहे व काय केले पाहिजे ते जाणवले. आपल्या वाटेने पुढे तसेच न जाता तो खोऱ्यात उतरून लागला. थोड्याच वेळात तो नदीकाठी येऊन पोहोचला. इतस्त पसरलेले हाडे पाहून त्याला आश्चर्य वाटले नाही. ते दृश्य त्याने धान्यस्थे असताना अगोदरच पाहिले होते. तो लगेचच कामाला लागला. सूर्यास्त होण्याच्या आत त्याला सर्व काही संपवायचे होते. रात्री काळ्या शक्ती पाशवी शक्ती बळकट होतात. त्याने त्या सर्व हाडांचा एक मधोमध ढीग केला. नदीमधून कमलकुंडातून पाणी भरून आणले. ध्यानास्थ बसून त्याने ते पाणी अभिमंत्रित केले. ते पाणी त्या हाडांच्या ढिगाऱ्याभोवती फिरवले. उरलेले पाणी त्या हाडांच्या ढिगाऱ्यावर शिंपडले आणि मोठ्याने मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. दुसऱ्या क्षणी त्या ढिगाने पेट घेतला. जसे काही त्यांनी ढिगाऱ्यावर पाणी नव्हे तर पेट्रोल शिंपडले होते. अशा ज्वाला निघाल्या व वर आकाशाला जाऊन भिडल्या. थोड्याच वेळात तेथे राखेचा ढीग उरला. त्या ढिगावरही त्याने पुन्हा अभिमंत्रित पाणी शिंपडले. त्याने आकाशाकडे पाहून काही प्रार्थना केली. नदीतील पाण्याचा एक लहानसा भाग वेगळा होऊन त्या राखेच्या ढिगाऱ्यापर्यंत आला व सर्व राख त्या प्रवाहात मिसळली आणि तो प्रवाह पुन्हा नदीला जाऊन मिळाला. थोड्याच वेळात ती राख त्या प्रवाहात दिसेनाशी झाली. रात्री चंद्रप्रकाश आला. पौर्णिमा होती. तो प्रकाश कदाचित हाडे शोधित असावा. प्रकाशाला हाडे दिसली नाहीत. सर्व हाडांचे माणसांचे आत्म्यांचे संमेलन त्या दिवशी झाले नाही. त्यानंतर नदीकाठी केव्हाच जीवन मृत्यूचा खेळ झाला नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.